नमस्कार. विवेकानंद प्रबोधिनी मुंबई आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना ही जी व्याख्यानमाला आयोजित केली आहे, त्यातील आजचं व्याख्यान आपण जाणून घेणार आहोत प्राचीन भारतीय साहित्यिकांविषयी. नुकतंच त्यांचं जे योगदान आहे त्याविषयी जाणून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. प्राचीन भारतीय साहित्यिकांविषयी जेव्हा आपण बोलतो त्यावेळी साहजिकच वैदिक साहित्यापासून आपल्याला सुरुवात करायला हवी. वैदिक साहित्यामध्ये आपल्याला ठाऊक आहे की अनेक वेगवेगळ्या ऋषींनी, ज्यांना आपण द्रष्टे म्हणतो, त्यांना त्यांच्या ध्यानधारणेच्या प्रसंगी जे काही तत्वज्ञान उमगलं ते वेदांच्या माध्यमातून शब्दबद्ध होऊन आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. या ऋषींमध्ये देखील काही स्त्री ऋषिका किंवा ब्रह्मवादिनी ह्या खूप महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत आणि त्यांची अनेक कवनं, त्यांची देवतांना त्यांनी केलेली आवाहनं, त्यांच्या प्रार्थना ह्या देखील वैदिक साहित्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. हे उल्लेख किंवा अशा ऋषिका जरी खूप जास्त संख्येने नसल्या तरी देखील ज्यांचे आपल्याला प्रार्थना सापडतात, ज्यांची आवाहनं सापडतात, त्या अतिशय महत्त्वाच्या आणि अतिशय काव्यमय अशा प्रार्थना आपल्याला दिसून येतात. वैदिक काळामध्ये ब्रह्मवादिनी आणि सद्योवधू अशा 2 प्रकारच्या ऋषिका असाव्यात असं एकंदरीत दिसतं. ब्रह्मवादिनी म्हणजे ज्या ज्ञान घेऊन, शिक्षण पूर्ण करून त्यानंतरही ती परंपरा चालू ठेवतात. तर सद्योवधू म्हणजे त्यांचं ज्ञान ग्रहण पूर्ण झाल्यानंतर त्या पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये येऊ शकतात. या दोन्ही प्रकारच्या स्त्रियांचे उल्लेख प्राचीन साहित्यामध्ये आपल्याला आढळतात. ऋग्वेदापासून जो वेदांमधील सर्वाधिक जुना जो वेद, त्याच्यापासून सुरुवात करायची झाल्यास वागामृणी, घोषा काक्षीवती, लोपामुद्रा, अपाला अशी काही ठळक उदाहरणं आपण म्हणू शकतो की ज्या वैदिक ऋषिका आहेत आणि ज्यांच्या काव्यरचना ऋग्वेदामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत. यापैकी वागामृणी ही जी ऋषिका आहे किंवा ब्रह्मवादिनी आहे, ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. वाक म्हणजेच वाणीचं स्वरूप, देवी सरस्वतीचं स्वरूप. त्यामुळे वाक सूक्त किंवा हे देवी सूक्त हे अर्थातच वाणीच्या स्तुतीपर तिची महत्ता सांगणारं सूक्त आहे. पण त्याची जी ऋषिका मानली गेली आहे ती अमृणी ऋषींची कन्या वाक असं तिचं नाव आपल्याला सापडतं. त्यामुळे ही वागामृणी ही ऋषिका ही ह्या काव्याची द्रष्टी ऋषिका आहे आणि ती जेव्हा वाणीचं महत्त्व सांगते, वाणीचं श्रेष्ठत्व पटवून देते, तेव्हा ती स्वतःला सर्व देवतांच्या शक्तीने युक्त अशी कल्पना करते. वाक ही अशी शक्ती आहे जिच्यामध्ये इतर सर्व शक्ती सामावलेल्या आहेत, जिच्यामुळे हा संसार, हे विश्व उभं राहतं, चालतं आणि त्याचे व्यवहार सुरळीत चालतात. त्यामुळे वागामृणी ऋषिका वाणीचं वर्णन करत असताना म्हणते, अहम राष्ट्री संगमनी वसूनाम चिकीतुषी प्रथमा यज्ञानाम अहम एव स्वयमिदं वदामि जुष्टम देवेभिरुतमानुषेभिः. जे काही मनुष्य व्यवहारामध्ये बोललं जातं, देवता देखील ज्या वाणीचाच उपयोग करून व्यवहार करतात, ती मी वाणी आहे, ती मी वाक आहे. आता ही ब्रह्मवादिनी वागामृणी ऋषिका स्वतःच जेव्हा वाणीचं वर्णन करते आहे, तिचं महत्त्व सांगते आहे, तेव्हा ती वाणीला आदि शक्तीप्रमाणे तिच्याकडे पाहते, तिचं काव्यमय वर्णन करते. वायू, सूर्य, चंद्र, अग्नी सर्वच देवतांचं तेज हे वाणीमध्ये सामावलेलं आहे. इतकं वाणीचं महत्त्व किंवा तिचं तेज सर्वांच्याही पलीकडचं, सर्वव्यापी अशा स्वरूपाचं आहे असं वर्णन आपल्याला ऋग्वेदामध्ये पाहायला मिळतं. घोषा काक्षीवती, लोपामुद्रा, अपाला यांचीही कवनं किंवा प्रार्थना ह्या ऋग्वेदामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत.
घोषा काक्षीवतीच्या बाबतीत असं मानलं जातं की तिला कदाचित कुष्ठरोग असावा किंवा कोणता तरी त्वचा रोग असावा आणि तो बरा होण्यासाठी तिने देवतांची प्रार्थना केली. त्या प्रार्थनेतून ती या रोगापासून मुक्त झाली आणि त्यानंतर तिने देवतांची केलेली स्तुती किंवा आवाहन तिच्या कवनांमध्ये दिसून येतं. यापासून पुढच्या काळामध्ये जर आलो तर ब्राह्मण ग्रंथांचा किंवा उपनिषद ग्रंथांचा जो काळ आहे त्या दरम्यानही आपल्याला अनेक महत्वाच्या विचारवंत स्त्रिया, ऋषिका ठिकठिकाणी आढळतात, ठिकठिकाणी त्यांचे उल्लेख येतात. त्यापैकी महत्वाच्या ज्या आपल्याला ठाऊक आहेत त्या म्हणजे गार्गी आणि मैत्रेयी. मैत्रेयी ही याज्ञवल्क्य ऋषींची पत्नीच होती. गार्गीचा जो प्रसंग आहे तोही अनेकांना ठाऊक असेल की उपनिषदांमध्ये हे वर्णन सापडतं. याज्ञवल्क्य ऋषी जेव्हा एका सभेमध्ये तत्वज्ञानाविषयी जिथे चर्चा होत होती त्या सभेमध्ये उपस्थित असतात, त्यावेळी गार्गी ही ब्रह्मवादिनी त्यांना तत्वज्ञान विषयक काही महत्वाचे प्रश्न विचारते आणि बराच काळ त्या दोघांमध्ये ही चर्चा होत राहते. काही वादविवाद, तत्वज्ञानपर वादविवाद होतात आणि त्या चर्चेनंतर गार्गीला तिच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं याज्ञवल्क्य ऋषींकडून मिळतात. अशा स्वरूपाचा एक प्रसंग आपल्याला उपनिषदांमध्ये सापडतो. त्यावरूनही आपल्या लक्षात येतं की ह्या स्त्रिया किती त्या ज्ञानी तर होत्याच, परंतु अशा वादविवादांमध्ये, चर्चांमध्ये सहभागी देखील होत होत्या आणि त्यांचं स्थानही तितकंच आदराचं आणि महत्वाचं होतं. आणखीन एक उल्लेख वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये जो आपल्याला सापडतो तो म्हणजे काशकृत्स्नी ह्या एका विचारवंताचा. तीही स्त्री आहे आणि तिचा उल्लेख हा मीमांसा दर्शनावरील ग्रंथ रचनेसाठी येतो. असं मानलं जातं की काशकृत्स्नी ही मीमांसा दर्शनावरील ग्रंथाची कर्त्री, लेखिका किंवा तो ग्रंथ निर्माण करणारी एक तत्वव्यक्ती होती. तिच्या मीमांसा परंपरेचं अध्ययन ज्या इतर स्त्रिया करतात त्यांना पुढे काशकृत्स्ना असं नाव पडलं, असेही उल्लेख आपल्याला काही पुरातन ग्रंथांमध्ये मिळतात. त्यामुळे या सर्व स्त्रिया अगदी वैदिक काळापासून जरी आपण विचार केला तरी या अशा अनेक स्त्रियांचे उल्लेख आपल्याला सापडतात ज्यावरून त्या काळातील स्त्रिया देखील ज्ञान ग्रहण करत होत्या. आणि या सर्वच ऋषिका आदराचं स्थान तर त्यांनी मिळवलेलं आहेच, परंतु त्याचबरोबर त्यांचं जे योगदान आहे, ज्या ज्या प्रसंगांमध्ये त्यांचे उल्लेख आलेले आहेत त्यावरून आपल्याला त्यांच्या ज्ञानाची महत्ता देखील कळून येते. याच्या पुढच्या थोड्याशा काळामध्ये आलो तर आपस्तंभ गृह्यसूत्र आणि अश्वलायन गृह्यसूत्र या दोन्ही गृह्यसूत्रांमध्ये आपल्याला काही विशिष्ट उल्लेख मिळतात की जे आपल्याला त्या काळातील स्त्रियांचं समाजातील स्थान कसं असू शकेल ह्याच्याबद्दल एक थोडीशी ओळख करून देतात. आपस्तंभ गृह्यसूत्रामध्ये आपल्याला कन्या प्राप्तीसाठीही एक काम्यविधी उल्लेखलेला आढळतो. केवळ पुत्रच नाही तर कन्या प्राप्तीची जर कोणाला इच्छा असेल तर त्यासाठीही एक विशिष्ट विधी तिथे नमूद केलेला आहे. आणखीन एका ठिकाणी याच गृह्यसूत्रामध्ये जेव्हा प्रवासाहून पुत्र परत येतो तसंच कन्या देखील परत येते तेव्हा कन्येचं स्वागत एका विशिष्ट विधीने कसं करावं ह्याचाही एक संदर्भ आलेला आहे. त्या अर्थी कन्यांना समाजामध्ये उत्तम स्थान असावं असं आपण एक असं आपला म्हणू शकतो. अश्वलायन गृह्यसूत्र आणि शांखलायन गृह्यसूत्रामध्ये देखील जैमिनी, वैशंपायन, गार्ग्य, शाकल्य अशा इतर अनेक गुरुजनांसोबत, ऋषींसोबत, आचार्यांसोबत गार्गी वाचकनवी, सुलभा मैत्रेयी, वडवा प्रातिथेयी या ऋषिकांचा देखील आदराने आचार्या म्हणून उल्लेख आलेला आहे. त्या अर्थी नक्कीच या स्त्रियांचं किंवा या ब्रह्मवादिनींचं स्थान त्या समाजामध्ये महत्वाचं असणार. ह्या वैदिक काळानंतर आपण जसं जसं पुढे येतो आपण प्राचीन भारतातील साहित्यिकांची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
त्यामुळे वैदिक ऋषिकांच्या नंतर साधारण 10व्या शतकापर्यंत आपल्याला फार जास्त माहिती स्त्री साहित्यिकांबद्दल मिळत नाही. अगदी अभावानेच काही ठराविक साहित्यिकांची आपल्याला नावं मिळतात किंवा त्यांच्या काही रचनांचे संदर्भ मिळतात. तरी देखील बौद्ध परंपरेमध्ये आलेल्या ज्या थेरी गाथा आहेत, ज्यांचा काळ ही दुसऱ्या तिसऱ्या शतक इसवी सन पूर्व दुसऱ्या तिसऱ्या शतकापर्यंत तरी मागे जाऊ शकेल किंवा त्याहूनही अधिक मागे जाऊ शकेल. या थेरी गाथांमध्ये या बौद्ध भिक्षुणींनी त्यांना आलेले अनुभव, त्यांना संसारातून मुक्ती मिळाल्यानंतर त्यांना जे समाधान मिळालेलं आहे, त्यांना जे काही भोगावं लागलं होतं, ज्या काही कष्टांना किंवा संकटांना सामोरं जावं लागलं होतं, त्या सगळ्यापासून मुक्ती मिळाल्यानंतरचे त्यांचे आनंदाचे क्षण, त्यांचं समाधान, त्यांना निर्वाण प्राप्तीतून अर्हतत्व प्राप्तीतून मिळणारा जो आनंद आहे, ह्या सगळ्याची वर्णनं आपल्याला या थेरी गाथांमध्ये दिसतात. या स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या समाजाच्या स्तरांमधून आलेल्या स्त्रिया आहेत. मग अंबपालीसारखी एखादी गणिका सुद्धा त्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करते. स्त्रियांना संसारातील अनुभव, त्यांच्या सौंदर्याचा त्यांना असलेला अभिमान, ह्या सगळ्याला आता मागे टाकून त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या सांसारिक जबाबदाऱ्या, बंधनं आणि कदाचित त्यामध्ये काही स्त्रियांचं झालेलं शोषण, त्यांना आलेले अतिशय वाईट अनुभव, ह्या सगळ्या घटना मागे टाकून जेव्हा त्या आता भिक्षुणी म्हणून आयुष्य जगतायत, तेव्हा त्यांना मिळणारं समाधान, ह्याचं प्रतिबिंब आपल्याला या थेरी गाथांमध्ये दिसतं. त्यामुळे त्याही एक प्रकारे स्त्रियांचं मनोगत व्यक्त करणारं एक साहित्य, अशा दृष्टिकोनातून आपण त्या थेरी गाथांचाही अभ्यास करू शकतो. त्याबरोबरच काही प्राकृत कवयित्री, प्राकृत भाषांमध्ये रचना करणाऱ्या काही कवयित्रींची नावंही आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये आढळतात. साधारणपणे 10व्या शतकानंतर वेगवेगळे जे काव्यशास्त्रावरचे ग्रंथ निर्माण झाले, त्यात राजशेखरांचा काव्यमीमांसा हा ग्रंथ असेल किंवा शारंगधर पद्धती हा ग्रंथ असेल, ह्यासारख्या ग्रंथांमध्ये ह्या वेगवेगळ्या कवयित्रींची किंवा साहित्यिकांची नावं, त्यांच्या रचनांचे संदर्भ, त्यांच्या काही रचनांना उदाहरण म्हणून काही ठिकाणी त्यांचा संदर्भ दिला गेलेला आहे, उल्लेख केलेला आहे, अशी अनेक संकलित कवनं आपल्याला या स्त्री कवयित्रींची आढळून येतात. तर प्रामुख्याने 10व्या शतकानंतर आपल्याला त्यांच्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळते, कारण त्यांचं संकलन या अशा काव्यशास्त्रपर ग्रंथांमध्ये झालेलं आहे. त्यातच आपल्याला काही प्राकृत कवयित्रींची देखील नावं सापडतात. यामध्ये अनुलक्ष्मी, असुलब्धी, अवंती सुंदरी, माधवी, प्रहता अशा अनेक प्राकृत कवयित्रींची नावं आणि त्यांचे काही ठराविक श्लोक, काही छोट्या रचना ह्या काव्यशास्त्रांच्या ग्रंथांमध्ये उद्धृत केलेल्या आहेत. हाल राजाचं जे गाहा सप्तसई किंवा गाथा सप्तशती हा जो ग्रंथ आहे, त्यामध्येही यातील काही कवनं संकलित झालेली आहेत. आणि हालाच्या गाहा सप्तसईचा उल्लेख बाणभट्टाने केलेला आहे. त्या अर्थी 7व्या शतकापूर्वीच्या या रचना असाव्यात आणि त्याचे हे उल्लेख निदान या काव्यशास्त्रीय ग्रंथांमध्ये संकलित झालेले असल्यामुळे तरी आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत, हे आपण सुदैव म्हटलं पाहिजे. यापैकी बहुतांश कवयित्रींची च्या संपूर्ण रचना किंवा त्यांचे संपूर्ण ग्रंथ हे आज दुर्दैवाने आपल्याला उपलब्ध नाहीत. आपल्याला या काव्यशास्त्रांच्या ग्रंथांचाच अभ्यास करून त्यांच्याबद्दलची अधिकाधिक माहिती मिळवावी लागते. प्रामुख्याने प्राकृत कवयित्रींचा जेव्हा विचार करतो, तेव्हा ज्या अष्टनायिकांची वर्णनं आपल्याला भरतनाट्यशास्त्रापासून सापडतात, त्या नायिकांच्या वेगवेगळ्या अवस्था, त्यांच्या भावना, त्यांची वेगवेगळ्या अवस्थांमध्ये त्यांच्या मनाची होणारी चलबिचल,
या सगळ्याचं वर्णन आपल्याला या प्राकृत कवयित्रींच्या कवनांमध्ये अधिकाधिक आढळतं. मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे राजशेखराची काव्यमीमांसा आणि शारंगधर पद्धती हे दोन महत्वाचे ग्रंथ आहेत जे आपल्याला या संस्कृत आणि प्राकृत साहित्यिकांची, कवयित्रींची माहिती मिळवून देतात. राजशेखराच्या काव्यमीमांसेमध्ये तर आपल्याला असा संदर्भही सापडतो, पुरुषवत योषितोपि कवी भवेयुः संस्कारो ह्यात्मनि समवैति न स्त्रैणम पौरुषम वा विभागम अपेक्षते. राजशेखराने प्रतिभेचं किंवा बुद्धीचं वर्णन करत असताना जितके प्रतिभावान, जितके बुद्धिमान पुरुष आहेत, तितक्याच प्रतिभाशाली अनेक स्त्रिया, अनेक कवयित्री देखील आहेत. स्त्री आणि पुरुष असा भेद हा प्रतिभेच्या बाबतीत, बुद्धीच्या बाबतीत लागू होत नाही, असं राजशेखर आपल्याला सांगतो. कित्येक राजकन्या किंवा राण्या, काही वेळेस गणिका, वेगवेगळ्या स्तरातील स्त्रिया ह्या शास्त्रांमध्ये निपुण आहेत, काव्य रचनांमध्ये निपुण आहेत आणि त्यांची अनेक कवनं कदाचित तेव्हा उपलब्ध होती, ज्याच्या अनुषंगाने राजशेखर अशा प्रकारचा उल्लेख त्याच्या ग्रंथामध्ये करतोय. तशाच पद्धतीने जेव्हा शारंगधर पद्धती या ग्रंथाकडे आपण वळतो, तेव्हा कवीची प्रशंसा करत असताना एक श्लोक, जो धनद देवाचा मानला गेलेला असा श्लोक शारंगधर पद्धती ग्रंथामध्ये संकलित झालेला आहे. त्या श्लोकामध्ये शीला, विज्जा, मारुला, मोरिका या सर्व कवयित्रींची नावं आपल्याला सापडतात. शीला, विज्जा, मारुला, मोरिकाद्या काव्यम कर्तुम संती विज्ञा स्त्रियोपी. या सर्व स्त्रिया देखील काव्य करण्यामध्ये अतिशय प्रतिभाशाली आहेत, निपुण आहेत, कौशल्ययुक्त आहेत, असा उल्लेख शारंगधर पद्धतीमध्येही आलेला आहे. या वेगवेगळ्या कवयित्रींचं निदान या ग्रंथांमध्ये संकलन झालेलं असल्यामुळे, त्यांची नावं आणि ठराविक रचना तिथे उद्धृत झालेल्या असल्यामुळे त्यांचा अभ्यास करणं तरी आपल्याला शक्य होतं. राजशेखराच्या नावाने सुक्ती मुक्तावली या दुसऱ्या एका ग्रंथामध्ये एक श्लोक संकलित झालेला आढळून येतो. शब्दार्थयोः समो गुंफः पांचाली रीतिरुच्यते शीला भट्टारिका वाची बाणोक्तीषु च या सदा. हे जे सगळे श्लोक आहेत, हे या निरनिराळ्या कवयित्रींचे, साहित्यिकांचं काव्य गुण वर्णन करणारे श्लोक आहेत. या श्लोकांमध्ये आपल्याला आढळतं की राजशेखर हे सांगू इच्छितो की शीला भट्टारिका सारखी जी कवयित्री आहे, ती बाणाप्रमाणेच शब्द आणि अर्थ या दोन्हीची अतिशय योग्य सांगड घालत, गुंफण करत, पांचाली रीतीचा वापर करत काव्यरचना करीत असे. काही विकट नितंबा किंवा अशा प्रकारच्याही काही कवयित्रींची नावं आपल्याला या संकलनांमध्ये आढळून येतात. विजयांका नावाची जी कवयित्री इथे उल्लेखलेली आहे, तिने कालिदासाप्रमाणेच वैदर्भी रीतीचा वापर करून रचना केलेल्या आहेत आणि जणू काही ती सरस्वतीप्रमाणेच प्रतिभावान आहे, कौशल्ययुक्त आहे, अशा प्रकारचे वर्णन राजशेखर करतोय. इतर काही प्रभुरदेवी, विज्जा, सुभद्रा अशी अनेक नावं आपल्याला राजशेखराच्या या श्लोकामध्ये आढळून येतात. यापैकी सुभद्रेचं वर्णन करत असताना तर राजशेखर म्हणतो की जी महाभारतातली किंवा पौराणिक कथांमधली सुभद्रा आहे, तिने तर केवळ पार्थाच्याच हृदयामध्ये स्थान प्राप्त केलं, परंतु ह्या सुभद्रा कवयित्रीने मात्र आपल्या काव्यगुणांच्या द्वारे सर्वच कवींच्या मनामध्ये स्थान प्राप्त केलं. इतकं तिचं महत्व राजशेखराने उद्धृत केलेलं आहे. यापैकी काही कवयित्रींबद्दल जाणून घेताना एक प्रमुख नाव समोर येतं, ते म्हणजे विज्जा. विज्जाचं नाव निरनिराळ्या प्रकारे निरनिराळ्या ठिकाणी आढळून येतं. अभ्यासकांमध्येही त्याबद्दल काही वेळेस मतमतांतर आहेत, परंतु बरेचसे अभ्यासक विज्जा, विज्जिका, विद्या
या निरनिराळ्या नावांनी आलेल्या उल्लेखांना एकाच कवयित्रीच्या रचना मानतात. या विज्जेचं सुक्ती मुक्तावलीमध्ये जेव्हा वर्णन आलेलं आहे, प्रशंसा आलेली आहे, त्यावेळेस नीलोत्पलदलश्यामां विज्जकां ताम अजानता वृथैव दंडिनाप्युक्तम सर्व शुक्ला सरस्वती असा उल्लेख सुक्ती मुक्तावली करते. दंडीने जेव्हा सरस्वतीचं वर्णन केलं, जी विद्येची अधिष्ठात्री देवता, बुद्धीची देवता, त्या सरस्वतीचं वर्णन करत असताना दंडीने तिचं सर्व शुक्ला, शुभ्र वस्त्र परिधान केलेली आणि संपूर्णपणे जिच्या अवतीभोवती शुभ्र रंगाचाच वापर आहे, अशा प्रकारची सरस्वती, तिचं वर्णन आपल्याला दंडीच्या रचनांमध्ये दिसतं. कवी असं म्हणतोय सुक्ती मुक्तावलीचा की विज्जा जी वर्णाने थोडी सावळी होती, कृष्णवर्णीय किंवा गौर म्हणता येणार नाही असा तिचा रंग होता, आणि नीलोत्पल दलश्यामा असं तिचं वर्णन केलेलं आहे. निळ्या उत्पलाच्या पाकळ्यांप्रमाणे जिचा रंग होता, तिचा वर्ण होता, अशा विज्जेला बहुधा दंडी विसरून गेला आणि म्हणून त्याने सरस्वतीचं सर्व शुक्ला सरस्वती असं वर्णन केलं. असाच उल्लेख राजशेखराच्या काव्यमीमांसेमध्ये जेव्हा या श्लोकांचं संकलन होतं किंवा इतर काही काव्यशास्त्राच्या ग्रंथांमध्ये विज्जेचा उल्लेख येतो, तेव्हा काही ठिकाणी ही रचना, हा श्लोक, हा विज्जा स्वतःच म्हणते आहे. ती स्वतःच इतकी स्वाभिमानी आहे आणि आपल्या काव्यशैलीवर, आपल्या प्रतिभेवर तिचा आत्मविश्वास आहे, ज्यामुळे ती म्हणते की दंडी बहुधा मला विसरून गेला आणि म्हणून त्याने सरस्वतीचं सर्व शुक्ला सरस्वती वर्णन केलं, असाही एक पाठभेद आपल्याला आढळतो. विज्जेच्या वर्णनांमध्ये निरनिराळ्या प्रकारची वर्णनं आपल्याला आढळून येतात. शृंगार रसाचं, नायिकेच्या मनोवस्थांचं वर्णन तर त्यामध्ये आहेच आहे, परंतु त्यासोबत निरनिराळ्या ऋतूंचं वर्णन, सूर्योदयाचं वर्णन, काही वेळेस काही तत्वज्ञानपर किंवा सुभाषितांप्रमाणे जे श्लोक आपल्याला काही मूल्य शिकवतात, अशा स्वरूपाच्या रचनाही विज्जेच्या नावावरती उद्धृत केलेल्या आहेत. नायिकेचं वर्णन करत असताना, विरहिणी नायिकेचं वर्णन करताना विज्जा अतिशय मनापासून तिची जी व्याकुळता आहे, तिच्या मनातील जी व्यथा आहे, ती दाखवण्याचा, ती दर्शवण्याचा प्रयत्न करते आणि ती म्हणते की हे पूर्ण आकाश मेघांनी, काळ्या कुट्ट मेघांनी व्यापून गेलंय, सगळीकडे पाणीच पाणी भरलेलं आहे, नद्या दुथडी भरून वाहत आहेत, मुसळधार पाऊस कोसळतोय, विजांचा कडकडाट होतोय. हा जो सर्व आजूबाजूचं हे सर्व वातावरण जे आहे, हा केवळ एकट्या मला, जी मी विरहिणी आहे, विरहाची व्यथा मला मुळातच सहन होत नाही, अशामध्ये या सर्व आडंबराने, या सर्व खटाटोपाने कशाला हे ऋतू, हे वर्षा ऋतू, हे पावसा, तू मला आणखीनच त्रास देतोस, आणखीनच व्यथित करतोस. अशा प्रकारे ही विज्जका एका विरहिणी स्त्रीचं, विरहिणी नायिकेचं वर्णन करते आणि तिची व्याकुळता त्या शब्दांमधून व्यक्त करू इच्छिते. दुसऱ्या एका रचनेमध्ये पुन्हा विरहिणी नायिकेचंच वर्णन करत असताना विज्जा म्हणते की ह्या मेघांना खुशाल गडगडाट करू देत, मोरांना नर्तन करू देत, मुसळधार पाऊस कोसळू देत, त्याविषयी मला काहीच वाटत नाही, पण अगं विद्युल्लते, तू तर एक स्त्री आहेस, तुला तरी माझी मनोवस्था, माझी व्याकुळता कळू शकते, आणि असं असून देखील तुला इतका चमचमाट, इतका कडकडाट करण्याची इच्छा का होते? तुला माझी व्यथा समजत नाही का? असा प्रश्न ती विद्युल्लतेलाच विचारते. अशा अतिशय कोमल भावना व्यक्त करणाऱ्या, अतिशय तरल शब्दांमध्ये या विरहिणीची अवस्था व्यक्त करणाऱ्या कित्येक रचना विज्जेच्या आहेत. विरहिणी व्यतिरिक्त अभिसारिका नायिका, प्रोषित भर्तृका नायिका, अशा निरनिराळ्या नायिकांचं अतिशय तरल काव्यमय वर्णन विज्जेच्या रचनांमध्ये आपल्याला आढळून येतं.
विजय व्यतिरिक्त इतर अनेक अशा कवयित्री आहेत ज्यांचाही उल्लेख करणं आवश्यक आहे. त्यामध्ये पद्मावती नावाची ही एक कवयित्री येते, जिच्या अनेक श्लोकांचा संदर्भ निरनिराळ्या काव्यशास्त्राच्या ग्रंथांमध्ये आढळतो आणि पद्मावतीचे बहुतांश श्लोक हे मूल्य शिकवणारे सुभाषित म्हणून जे प्रसिद्ध होतील अशा स्वरूपाचे श्लोक आहेत. चंद्रकांता भिक्षुणी हिचाही संदर्भ काही काव्यशास्त्रांच्या ग्रंथांमध्ये येतो. तिने अवलोकितेश्वर बोधिसत्वावरती रचलेलं स्तोत्र, ते स्तोत्र या काव्यशास्त्रांच्या ग्रंथांमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि तिच्या काव्यगुणाची चर्चाही त्यामध्ये झालेली आहे. विद्यावती नावाची आणखीन एक कवयित्री आहे, जिने मीनाक्षी देवीवरती स्तोत्र रचना केलेली आहे. अष्टक स्वरूपाची ही रचना आहे आणि त्याचाही संपूर्ण त्या अष्टकाचा समावेश या काव्यशास्त्रांच्या ग्रंथांमध्ये आपल्याला दिसून येतो. या व्यतिरिक्त एक आणखीन महत्वाची कवयित्री म्हणजे शीला भट्टारिका. ही शीला भट्टारिका रुय्यकाचं जे अलंकार सर्वस्व नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये शीला भट्टारिकेच्या या यह कौमार हरहा स एव हि वरस्ता एव चैत्रक्षपा हा जो श्लोक आहे हा त्या ग्रंथामध्ये नमूद झालेला आहे, साधारण 12व्या शतकाच्या सुमारास. त्या अर्थी शीला भट्टारिका ही त्या पूर्वीची कवयित्री असावी. 10व्या ते 12व्या शतकापासून तिच्या रचनांचे संदर्भ आपल्याला निरनिराळ्या शास्त्र ग्रंथांमध्ये आढळतात. त्या अर्थी ती या काळापूर्वी कधीतरी होऊन गेली. हा जो प्रस्तुत श्लोक आहे, यक कौमार हरहा स एव हि वरस्ता एव चैत्रक्षपा ते चोन्मीलित मालती सुरभय प्रौढा कदंबानिला. ह्या श्लोकामध्ये शीला भट्टारिका एका नायिकेचंच वर्णन करते आहे आणि ते वर्णन करत असताना ती म्हणते की प्रणयामध्ये मला साथ देणारा तो जो नायक आहे तो देखील तोच आहे. संपूर्ण वातावरण तेच आहे जिथे आम्ही वर्षानुवर्ष भेटत होतो. त्याच चैत्र ऋतूच्या चैत्र मासाच्या रात्री आहेत. कदंबाचे वृक्ष, आजूबाजूचा परिसर हे सर्व तेच आहे, सर्व काही तेच आहे. नायकही तोच आहे, नायिकाही मीच आहे. असं असून देखील या रेवा नदीच्या काठावरती आज मात्र माझं मन चलबिचल होते, हुरहुर लागलेली आहे. सर्व तेच असून सुद्धा मनामध्ये काहीतरी वेगळ्या भावना निर्माण होत आहेत. हा जो शीला भट्टारिकेचा श्लोक आहे, अनेक मराठी जनांना, मराठी रसिकांना कदाचित हे ठाऊक असेल की मराठीच्या ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके या अनेकदा त्यांच्या मुलाखतीमध्ये उल्लेख करायच्या की या श्लोकाच्या काव्य कल्पनेमधूनच त्यांना तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी या काव्याची कल्पना सुचली. एका प्राचीन संस्कृत कवयित्रीचा प्रभाव एका आधुनिक मराठी कवयित्रीवरतीही आपल्याला अशा प्रकारे दिसून येतो. दुसरा जो इकडे श्लोक दिसतोय तो आहे मारुला या कवीचा. मारुला, मोरिका या कवयित्रींची नावंही आणि त्यांच्या रचना देखील अनेक शास्त्र ग्रंथांमध्ये आपल्याला सापडतात. मारुला इथे पुन्हा एका विरहिणीची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करते आणि ती इतक्या हळुवारपणे तिच्या मनाची जी व्याकुळता आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवते. ती म्हणते की सखी या विरहिणी नायिकेला म्हणते की अगं सर्व घरातील थोरा मोठ्यांच्या समोर, ज्येष्ठांच्या समोर तू आपल्या मनातील भावना लपवण्याचा आटोकाट प्रयत्न जरी करत असलीस तरी रात्रीच्या वेळेस तू सर्व रात्री ह्या रडून तुझ्या वाया जात आहेत. तू नायकाच्या, तुझ्या प्रियकराच्या आठवणींमध्ये इतकी रडतेस, त्याच्या विरहाने इतकी व्याकुळ होतेस की तुझी जी उशी आहे ती पूर्ण पाण्याने ओली होऊन जाते, तुझ्या अश्रूंनी ओली होऊन जाते आणि त्याच्यामुळे सर्वांनाच कळतंय की तुझ्या मनाची अवस्था आता काय झालेली आहे. इतक्या सुंदर आणि काव्यमय रीतीने
त्या नायिकेची उदासीनता आणि पद्मावतीचा जो उल्लेख आला होता, पद्मावतीची जी सुभाषितपर रचना आहे त्याच्यामध्ये उल्लेख करावासा हे अतिशय सुंदर एक श्लोक ज्याच्यामध्ये एकाच वेळेस दुर्जन व्यक्तीचं वर्तन आणि सज्जन व्यक्तीचं वर्तन ह्याच्यावरती त्याचं गुणवर्णन करणारी, सज्जनाचं गुणवर्णन करणारी आणि दुर्जनाच्या खल स्वभावाचं दर्शन घडवणारी अशी ही रचना म्हणता येईल. पद्मावती म्हणते की जे मनाने खलच आहेत, दुर्जनच आहेत, ज्यांचं मन नेहमी वक्र गतीनेच चालणारं असतं, त्यांची तुलना तिने हल म्हणजे नांगरासोबत केलेली आहे. त्या नांगराचं जसं टोक हे नेहमी वाकडं असतं आणि ते भूमीमध्ये घाव घालत आतमध्ये त्याच्यात प्रहार करत तिला आघात पोहोचवत ते पुढे पुढे जातं. त्यामुळे भूमीला किती त्रास होतो, तिला काय व्यथा होते ह्याचा विचार नांगर किंवा हल करत नाही. तसंच दुर्जनांचं वर्तन असतं. या वर्तनाला सहन करणं किंवा त्याला प्रत्युत्तर म्हणून केवळ एकच गोष्ट, एकच गुण आपल्याला साथ देऊ शकतो, तो म्हणजे क्षमाशीलता. क्षमाशीलता आणि क्षमा शब्दाचाच दुसरा अर्थ आहे पृथ्वी. नांगराचे घाव जसं केवळ एकटी पृथ्वीच सहन करू शकते, तसंच दुर्जनांचं वर्तन हे केवळ क्षमाशीलतेमुळेच सहन केलं जाऊ शकतं, असं पद्मावती तिच्या श्लोकामधून आपल्यापर्यंत पोहोचवते. लक्ष्मी नावाची जी दुसरी कवयित्री आहे, तिने तिच्या श्लोकामधील जे शेवटचा जो चरण आहे, बलीयसी केवलम ईश्वरेच्छा, हा तर सुभाषिताप्रमाणे आपण अनेकदा अनेक ठिकाणी वापरलेला हा चरण आहे, हे वाक्य आहे. लक्ष्मी म्हणते की ह्या सुंदर वनामध्ये वसंत ऋतूचं आगमन झालेलं असताना भ्रमर मधुकर सगळीकडे गुंजारव करत फिरत आहेत, परंतु आजूबाजूला इतकी फुलं फुललेली असून सुद्धा, इतक्या नवमंजिरी असून सुद्धा, नवे अंकुर असून सुद्धा हा भ्रमर त्या गंधफली चंपक फुलाचं किंवा त्या नवमंजिरीचा आस्वाद घेत नाही. असं का बरं? भ्रमराला आस्वाद घेण्याची इच्छा नाही का? तो आस्वादक, तो रसिक नाही का? ती मंजिरी किंवा ते चंपक पुष्प हे सुंदर रम्य नाही का? असं असलं तरी सुद्धा केवळ ईश्वराची इच्छा, आपलं जे भाग्य आहे, दैव आहे, ते आपल्याला काही गोष्टी जशा करायला सांगतं तशाच त्या गोष्टी घडत असतात. प्रत्येक ठिकाणी आपण त्याला उत्तर शोधू शकत नाही. अशा प्रकारची उक्ती, अशा प्रकारचं वचन लक्ष्मीच्या रचनेमध्ये आपल्याला आढळून येतं. ह्या काही कवयित्रींचे जे त्रोटक उल्लेख आपल्याला वेगवेगळ्या शास्त्र ग्रंथात संकलित झालेले दिसतात, त्यातील काहींची ओळख आत्ता करून दिली. परंतु काही रचना अशाही आहेत की ज्या संपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत, त्यांची हस्तलिखित उपलब्ध झालेली आहेत आणि त्याच्यावरती पुस्तकं प्रकाशित होऊन बराचसा अभ्यास करणारे अनेक अभ्यासक, अनेक विद्वानही आहेत की जे अजूनही त्याविषयी वेगवेगळ्या मतमतांतरांचा शोध घेत आहेत. त्या कवयित्रींची किंवा त्या लेखिकांची अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कौमुदी महोत्सव नावाचं नाटक. हे नाटक ऐतिहासिक स्वरूपाचं नाटक आहे. यामध्ये एक राजकुमार युवराज कल्याणवर्मन आणि राजकन्या कीर्तिमती या दोघांच्या प्रणयाची कथा ही प्रमुख कथा आहे. नाटकाचं पूर्ण कथानक हे या दोघांच्या प्रणय कथेवरच आधारित आहे. साधारणपणे 7व्या ते 9व्या शतकाच्या दरम्यान कौमुदी महोत्सव नाटकाची रचना झालेली असावी असं मानलं जातं आणि बहुधा ती विज्जा किंवा विज्जिका ह्या
कवयित्रीचं, ह्या लेखिकेचं हे नाटक असावं. दुर्दैवाने त्याचं जे हस्तलिखित उपलब्ध आहे त्यामध्ये त्या कवयित्रीचं नाव वाचणं शक्य होत नाही, परंतु ते एका स्त्रीने लिहिलेलं नाटक आहे ही माहिती मात्र त्यामधून आपल्याला प्राप्त होते आणि बहुधा ती विज्जा असावी असं अनेक अभ्यासकांनी मत व्यक्त केलेलं आहे. परंतु कौमुदी महोत्सवात नाटकाचा अभ्यास अजूनही सुरूच आहे, त्यामुळे अजून नवीन नवीन माहिती आपल्याला मिळू शकेल अशी आपण अपेक्षा करूया. या कौमुदी महोत्सव नाटकात जरी केंद्रस्थानी कल्याणवर्मन आणि कीर्तिमती असले तरी त्यामध्ये एक महत्वाची व्यक्तिरेखा येते, ती म्हणजे योगसिद्धी. ही एक भिक्षुणी आहे. तिने संसाराचा त्याग करून संन्यास पत्करलेला आहे. भिक्षुणी म्हणून ती वावरते, परंतु नाटकामध्ये तिची व्यक्तिरेखा ही कल्याणवर्मनच्या बालपणाशी संबंधित आहे. तर कीर्तिमती ही राजकन्या जेव्हा वयात येते त्यावेळेस कीर्तिमतीच्या आईबरोबर या योगसिद्धीचे अगदी मैत्रीपूर्ण संबंध असतात आणि त्यामुळे राजकुमार आणि राजकन्या या दोघांच्याही विषयी ती अतिशय ममत्वाने बोलते. भिक्षुणी असून सुद्धा, संसाराची बंधनं तोडलेली असून सुद्धा मायेचं हे बंधन, प्रेमाचं हे बंधन आपण अजूनही तोडू शकत नाही आहोत, हेही ती स्वतः तिच्या संवादातून मान्य करते. आणि तिचे सगळे संवाद हे वात्सल्य रसाने युक्त, त्याचा परिपोष आपल्याला या योगसिद्धीच्या व्यक्तिरेखेमध्ये आणि संवादांमध्ये दिसून येतो. विज्जा किंवा इतर कोणतीही कवयित्री जी या कौमुदी महोत्सवाची नाटककार असेल, लेखिका असेल, त्या स्त्री लेखिकेने उभं केलेलं हे एक स्त्री पात्र, ही स्त्री व्यक्तिरेखा ह्या नाटकामध्ये उठून दिसते आणि म्हणून ते नाटक लक्षात राहतं. या व्यतिरिक्त आणखीन एक महत्वाचा ग्रंथ जो एका स्त्रीने रचलेला आहे तो म्हणजे मधुरा विजयम. या ग्रंथाचं वीरकंपराय चरितम असंही नाव काही ठिकाणी येतं. ही दोन्ही नावं या काव्यासाठी प्रचलित आहेत. हे देखील ऐतिहासिक स्वरूपाचं काव्य आहे. मधुरा विजयम हे गंगादेवी नामक जी कवयित्री होती, जी हरिहर आणि बुक्क हे जे विजयनगर साम्राज्याचे संस्थापक त्यापैकी बुक्क राजाची ही सून असावी. बुक्क राजाचा जो पुत्र कंपन राजा, त्याची ही गंगादेवी पत्नी होती आणि तिने या कंपन राजाचं वर्णन करणारं, त्याच्या लढाया, मोहिमा या सर्वाचं गुणगान किंवा प्रशंसा करणारं म्हणून हे काव्य रचलेलं आहे. कंपराजाची पत्नी असल्यामुळे गंगादेवीचा काळ आपण 14व्या शतकाचा काळ मानला जाऊ शकतो. त्या सुमारास या काव्याची रचना झालेली आहे. हे काव्य जरी उपलब्ध असलं तरी दुर्दैवाने ते त्रुटित स्वरूपामध्ये आहे. काव्याचे केवळ 8 सर्ग आणि 9वा सर्ग हा अंशतः उपलब्ध आहे, संपूर्ण स्वरूपामध्ये उपलब्ध नाही. परंतु या 8 आणि 9व्याचा अर्धा भाग, हा जो भाग आपल्याला उपलब्ध होतो त्यावरून गंगादेवीची काव्यशैली, तिचे काव्यगुण याविषयी आपल्याला भरपूर माहिती मिळू शकते. काव्याची जे नियम असतात की काव्य रचना करत असताना संस्कृत काव्य रचनेमध्ये निरनिराळ्या ऋतूंचं वर्णन यायला हवं, निसर्गाची वर्णनं आली पाहिजेत. त्याच सोबत वेगवेगळ्या रसांचा उपयोग करत निरनिराळ्या वर्णनं, निरनिराळे प्रसंग त्यामध्ये वर्णांकित झाले पाहिजेत. नगरींची वर्णनं, युद्धाची वर्णनं, व्यक्तिवर्णनं ही सगळीच आपल्याला गंगादेवीच्या मधुरा विजयम ह्या काव्यामध्ये आढळून येतात. काव्याची जेव्हा सुरुवात होते तेव्हा विजयनगरच्या साम्राज्याचं वर्णन करताना तिथली समृद्धी, त्याचं वैभव ह्या सगळ्याचं वर्णन करत असतानाच बुक्क राजा, हरिहर आणि बुक्क राजांचंही ती वर्णन करते. त्यांची थोरवी ती आपल्या काव्यामधून व्यक्त करते. आणि बुक्क राजाचं वर्णन करताना तर ती म्हणते की या कलियुगामध्ये
धर्मरूपी जो वृक्ष आहे तो कली स्वरूपातील उष्णतेमुळे, त्या ची उष्णता किंवा तेज इतकं जास्त आहे की धर्मरूपी वृक्षाला ते मलूल बनवते, त्याला शुष्क बनवते. आणि अशा वेळेस बुक्क राजाचा जो दानधर्म आहे, त्याचं जे आचरण आहे, त्याचे जे गुण आहेत, ह्या सगळ्यामुळे जणू काही या वृक्षाला नवा अंकुर फुटतो आहे. धर्मरूपी हा वृक्ष कलियुगात देखील बहरू शकेल ह्याची काळजी बुक्क राजा घेत आहे. अशा प्रकारच्या अतिशय शांत सुंदर नगरीचं वर्णन करत काव्याची सुरुवात होते. त्यानंतर कंपराय म्हणजे गंगादेवीचे जे पती राजा कंपन यांचं वर्णन, त्याच्या व्यक्तिमत्वाचं देखील वर्णन गंगादेवी करते. अनेक त्यातील श्लोक वाचत असताना या गंगादेवीवरती कालिदासाच्या शैलीचा प्रभाव असावा असं आपल्याला दिसून येतं. कंपन राजाचं वर्णन करत असताना ही गंगादेवी एके ठिकाणी म्हणते की हा कंपन राजा कसा आहे, तर सूर्यापेक्षा देखील तेजस्वी, चंद्रापेक्षा देखील शीतल, सागराहूनही अधिक गंभीर आणि सुमेरू पर्वताप्रमाणे स्थिर वृत्तीचा असा हा कंपन राजा. आणि बुक्क, कंपन या सगळ्यांची वर्णनं करत असतानाच त्यांनी केवळ विवेक हा आपला प्रमुख सचिव, प्रमुख अमात्य मानलेला आहे. त्याचं जे धनुष्य आहे ते इतके युद्धकलेत पारंगत आहेत की त्यांचं धनुष्य हीच जणू त्यांची सेना आहे. त्यांचे बाहू हेच त्यांचं रणांगणावरचं शस्त्र आहे. केवळ या सहाय्यकांच्या, या मदतनीसांच्या आधारेच कंपन राजा देखील युद्धामध्ये विजय प्राप्त करून परत येईल असं वर्णन गंगादेवी आपल्या पतीचं, या कंपन राजाचं करत आहे. युद्धाचं वर्णन करत असताना जसं तिने व्यक्तिचित्रण केलेलं आहे, ऋतूंची वर्णनं आणि अतिशय समृद्ध नगरींची वर्णनं केलेली आहेत, तसंच युद्ध वर्णनं करत असताना वीररस आणि बिभत्स रसाचाही परिपोष तिच्या काव्यामध्ये आढळून येतो. युद्धाचं वर्णन करत असताना ह्या कंपनरायाने पहिल्यांदा द्रविड राजा जो चंपराय त्याला पराभूत केलं. ती त्याची एक महत्वाची मोहीम होती. त्या व्यतिरिक्त इतरही अनेक द्रविड वंश आणि राजांची नावं या काव्यामध्ये आपल्याला सापडतात. त्यानंतर ह्या युद्धात यशस्वी झाल्यानंतर त्याने यवन राजावरही चाल केली आणि ते युद्ध देखील कंपन राजा जिंकला अशी माहिती आपल्याला या काव्याच्या माध्यमातून मिळते. ह्या युद्धांचं वर्णन करत असताना एके ठिकाणी गंगादेवीने वर्णन केलेलं आहे, कृपाण कृत्तान वेतंड शुंडा दंडान इवाभितः भुजंग शंकिनो गृध्रा जगृहुर भूभुजां. युद्धामध्ये सर्वत्र सैनिकांचा खच पडलेला आहे. युद्धामध्ये सैन्यात सामील असणारे जे हत्ती त्यांनाही अनेक जखमा झालेल्या आहेत. काहींच्या सोंडा कापल्या गेलेल्या आहेत, त्या इतरत्र विखुरलेल्या आहेत. आणि ह्या ज्या गजशुंडा आहेत, हत्तीची जी सोंड आहे, जी सैन्यातल्या अनेक हत्तींची अशी रणांगण भूमीवरती विखुरलेली आहे, त्यांना जणू काही भुजंग समजून तिथे गिधाडं देखील आता जमायला लागलेली आहेत. हे काहीसं बिभत्स रसाचं, बिभत्स जुगुप्सा निर्माण करू शकेल अशा प्रकारे रणभूमीचं वर्णन, युद्ध झाल्यानंतर त्या रणभूमीवरती कुठल्या प्रकारची वाताहात दिसू शकते ह्याचं एक चित्र गंगादेवी आपल्या काव्यामधून आपल्यासमोर उभं करते. त्यामुळे गंगादेवीचं मधुरा विजयम हे ऐतिहासिक दृष्टीने जितकं महत्वाचं काव्य आहे, तितकंच ते त्याच्या काव्य गुणांसाठी आणि गंगादेवीची प्रतिभा त्यातून प्रदर्शित होते म्हणून देखील एक महत्वाचं काव्य ठरतं. या गंगादेवीच्या ऐतिहासिक काव्याप्रमाणेच कौमुदी महोत्सव आणि मधुरा विजय हे गंगादेवीचं काव्य, हे दोन्ही ऐतिहासिक घटनांवर आधारित असे ग्रंथ आहेत. पण त्याच्यासारखंच काही आणखीन उल्लेख महत्वाचे आहेत जिथे स्त्रियांनी
केवळ ललित साहित्य किंवा शृंगार रसप्रधान साहित्यच रचना केलेली नाही, तर धार्मिक क्षेत्रामधीलही काही रचना ह्या स्त्रियांनी केलेल्या आहेत. त्यातील एक उदाहरण म्हणजे द्वारका पत्तल नामक एक ग्रंथ, जो बीनाबाई या लेखिकेचा मानला जातो. ही देखील हरिसिंह नामक राजाची पत्नी असावी. गिरनार काठियावाड भागामधील त्या प्रांतातील ही कवयित्री असावी आणि साधारण 12व्या ते 15व्या शतकाच्या दरम्यान ही बीनाबाई होऊन गेली असावी असं मानलं जातं. हिचं जो द्वारका पत्तल नामक ग्रंथ आहे, हा स्कंद पुराणातील द्वारका महात्म्याला केंद्रस्थानी ठेवून रचलेला ग्रंथ आहे. परंतु स्वतः बीनाबाई ही तपाचरण करायची. तिने भारतभर अनेक ठिकाणी भेटी दिल्या होत्या, भरपूर भ्रमण केलेलं होतं, अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिलेल्या होत्या. ही माहिती आपल्याला तिच्या या द्वारका पत्तल ग्रंथामधूनच प्राप्त होते. स्कंद पुराणातील द्वारका महात्म्याला पासून सुरुवात करत द्वारका या तीर्थक्षेत्राबद्दल आपल्याला ही बीनाबाई अधिकाधिक माहिती देते. फक्त माहिती न देता द्वारकेला जात असताना कोणती कोणती तीर्थक्षेत्र मध्ये लागतात, गोमती नदी, गोमती तीर्थ लागतं, निरनिराळ्या इतर देवतांची छोटी छोटी देवळं, मंदिरं आपल्याला रस्त्यामध्ये, मार्गामध्ये दिसतात. कोणत्या क्रमाने या सगळ्या तीर्थांना आपण भेटी द्यायच्या आहेत, त्या ठिकाणी गेल्यावरती कोणत्या प्रकारचे विधी करायचे, कोणत्या वस्तू कोणत्या देवतेला अर्पण करायच्या, ह्या सगळ्याचं वर्णन या द्वारका पत्तल ह्या 4 अध्यायांच्या किंवा 4 पटलांच्या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतं. त्यामुळे पूजा विधींविषयी अधिकारवाणीने सांगणारी, या तीर्थक्षेत्रांबद्दल, तेथील निरनिराळ्या परंपरांबद्दल माहिती देणारी अशी बीनाबाईचं हे जे द्वारका पत्तल ग्रंथ आहे, हा या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरतो की धार्मिक क्षेत्रामध्ये देखील बीनाबाई सारखी एखादी लेखिका ही पूजाविधी आणि त्याच्या मार्गदर्शनपर ग्रंथाची रचना करते. असाच आणखीन एक ग्रंथ म्हणजे प्राणमंजरी हिने लिहिलेली सुदर्शन नामक टीका. हा टीका ग्रंथ आहे आणि हा तंत्रराजतंत्र नामक तंत्र ग्रंथावरती लिहिलेली ही टीका आहे. तंत्रासारखा जो विषय ज्यामध्ये सहसा कोणी स्त्री रचना करेल असं आपल्याला वाटणार नाही, अशा तंत्रराजतंत्र ह्या ग्रंथावरती हा बऱ्यापैकी अलीकडचा ग्रंथ, ही टीका ग्रंथ आहे, साधारण 18व्या शतकातील. परंतु तंत्रराजतंत्र हा ग्रंथ तंत्र परंपरेमध्ये खूप महत्त्वाचा ग्रंथ असावा असं एकंदरीत अभ्यासकांचं मत आहे. आणि असा ग्रंथ ह्या प्राणमंजरी नामक लेखिकेने टीका लिहिण्याकरता निवडलेला आहे. ही टीका लिहित असताना त्या तंत्रराजतंत्रातील सर्व शब्दांची, जिकडे जिकडे कोणत्या संकल्पना येतात, काही महत्त्वाचे शब्द जे तंत्र परंपरेतील आहेत, त्या सगळ्यांचं स्पष्टीकरण ती देते. इतर आचार्यांची मतं उद्धृत करते आणि जिकडे तिला ती खोडून काढावीशी वाटतात, तिला स्वतःचं मत मांडावं असं वाटतं, तिथे ती पूर्ण आत्मविश्वासाने ते मत मांडताना दिसते. त्यामुळे तंत्र सारख्या शास्त्र ग्रंथावरती टीका लिहिण्याची निवड करणं आणि ती लिहित असताना आपली मतं ठामपणे मांडणं हे प्राणमंजरीच्या या सुदर्शन टीकेमध्ये आपल्याला दिसून येतं. त्यामुळे स्त्रिया ह्या केवळ ललित प्रकारचंच साहित्य नाही, तर धार्मिक स्वरूपाचं साहित्य निर्माण करण्यामध्ये देखील अग्रेसर होत्या, हे या ग्रंथांच्या ओळखीवरून आपल्याला लक्षात येतं. आधीचा जो द्वारका पत्तल ग्रंथाचा उल्लेख झाला, त्यामध्ये देखील बीनाबाईने निरनिराळ्या पुराणांचे उल्लेख केलेले आहेत. त्या अर्थी तिने अनेक पुराणांचं अध्ययन केलेलं होतं, त्यांची तिला व्यवस्थित माहिती होती आणि कोणत्या विधीच्या संदर्भात, मुख्यत्वे करून दानधर्मांच्या संदर्भात कोणत्या पुराणाचा दाखला द्यायचा, कोणत्या पुराणाप्रमाणे तो विधी करणं आवश्यक आहे,
ही सर्व माहिती आपल्याला त्या द्वारकापत्तल ग्रंथामध्येही मिळते. त्यामुळे स्त्रिया देखील अधिकारवाणीने धार्मिक क्षेत्रामध्ये बोलत असाव्यात, त्यावर रचना करत असाव्यात, हे आपल्या लक्षात येतं. यानंतर देखील अनेक निरनिराळ्या साहित्यिका, कवयित्री अगदी आत्ताच्या 18व्या 19व्या शतकापर्यंत आपल्याला संस्कृतमध्ये रचना करताना दिसून येतात. या काव्यशास्त्रपर ग्रंथांमध्ये इतरही अनेक अशा कवयित्रींची किंवा लेखिकांची नावं येतात की ज्यांच्या रचना दुर्दैवाने आपल्याला उपलब्ध नाहीत. त्यांचे श्लोकही उद्धृत झालेले नाहीत, परंतु त्यांची नावं मात्र आपल्याला सापडतात. या सर्व उल्लेखांच्या, या संदर्भांवरून आपल्याला एक लक्षात येतं की स्त्रिया देखील संस्कृत आणि प्राकृत रचनांमध्ये अग्रेसर होत्या. त्यांची प्रतिभा ह्या काव्यरचनांमध्ये गौरवली गेलेली होती. ज्या अर्थी काव्यशास्त्रपर ग्रंथ त्यांचा उल्लेख करतायत, त्यांचे संदर्भ देत आहेत, त्या अर्थी त्यांच्या रचना नक्कीच जनमानसात रूढ होत्या आणि काव्य गुणांसाठी त्यांचा उल्लेख करावा इतकं त्यांना आदराचं, मानाचं स्थानही मिळत असावं. याविषयी, या लेखिकांविषयी जरी अधिक माहिती आपल्याला दुर्दैवाने मिळत नसली तरी अजूनही त्यावर अनेक अध्ययनं सुरू आहेत, निरनिराळं संशोधन सुरू आहे. त्यामुळे या पुढच्या काळात तरी आपल्याला या लेखिकांविषयी अधिक माहिती मिळेल अशी अपेक्षा करूया. नमस्कार.